हाय हॅलो गाईज, कशात सर्व मजेत ना. तर रात्रीचे वाजलेत 12 आणि डेट चालू झाली आहे 17 जानेवारी. सो 17 जानेवारी आणि मी एवढ्या रात्रीचा ब्लॉग बनवते. त्याचं रिझन आहे माझा नवरा. त्याचं कारण असं आहे की 17 जानेवारीला जॅकचा बड्डे असतो. सो विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. सो जॅकचा बड्डे चालू झालाय. बघू. चालू नाही, आज आहे. येस, चालू स्टार्टिंगच झाले ना, 12 वाजले म्हणजे. सो मी या टाईमची म्हणजे 12 कधी वाजतायत ह्याची खूप आतुरतेने वाट बघत होती. त्याच्यासाठी कंटिन्युअस रिअल बघत होती मी मोबाईलवर. फायनली 12 वाजलेत. विश करून झाले. तुम्ही सर्वांनी सुद्धा जॅकला भरभरून प्रेम द्या, विश करा. सो बघूया सकाळपासून काय काय घडणार आहे ते. सो व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जी बेल ऐकून दिले आहे ती प्रेस करा, म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. सो चला आता आराम करा आणि सकाळी उठून परत आपला दिवस स्टार्ट होणार आहे. सो बाय बाय, गुड नाईट. मॉर्निंग गाईज. तर सकाळच झाली आहे आणि मी उठली आहे. थोडंसं लेटच उठली कारण आज काही जास्त काम नाही त्याच्यामुळे. सो रेडी होऊन जायचे कामाला. तर तुम्हाला दाखवते मी पाणी कुठे गरम करते. अशा प्रकारे आम्ही म्हणजे जॅकने चूल बनवले आणि चुलीवर पाणी ठेवले. चुलीवरच्या पाण्याने आंघोळ करण्याची मजाच वेगळी असते. तशी उठून मी चूल पेटवली आहे. आता पाणी गरम झालं की आपण फ्रेश होऊ. ॲक्च्युली रोज जॅक उठून पाणी गरम करून देतो. ते आज मी त्याला उठवलं नाही आहे कारण त्याचा दिवस आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रात्री खूप लेट झालं झोपायला, त्याच्यामुळे मग म्हटलं असू देत मी आवरते आज. सो चला भेटू नंतर. मला मी चिकन आणलेलं, मी म्हणजे जॅकने आणलेलं संध्याकाळी. सो ते आता गरम करते कारण डब्यातून न्यायचं आहे. चला, बड्डे निमित्त चिकन. तर एका बाजूला चहा ठेवते. आणि इकडे आपलं चिकनसुद्धा रेडी झालं आहे. हे आता थोडंसं हे आलं घेतलं, ते जे घालूया. तर हे अशा प्रकारे मी घेतलं आहे चिचून. टाकते चहामध्ये. एक वेगळी टेस्ट येते आणि आलं चांगलं असतं आपल्या सेहतसाठी. चला, तर उकळी येऊ दे मस्त आहे की तोपर्यंत मी पाणी तापलं का बघते. 1 hour. मी नाश्ता करायला बसले. सो खाऊन निघूया. आणि आमच्या साहेब इकडे झोपलेत. आज त्याचा आरामाचा दिवस आहे. सो त्याच्यामुळे वगैरे भरून झालं. आता माझी थोडीशी तयारी आहे, ते आवडते कारण लेट झालं आहे. सो नंतर भेटते. सो निघाली आहे मी डबा बॅग आणि घेऊन. आता जाते कामावर. कदाचित संध्याकाळी मी लवकर निघेन कारण आज जॅकचा बड्डे आहे, तर थोडासा टाईम स्पेंड करता येईल त्याच्यासोबत. सो बघूया किती वाजेपर्यंत निघायला भेटते. ते मी काय दिवसभरात घडणार आहे ते मी दाखवेनच. सेलिब्रेशन कदाचित नसेल. ॲनिव्हर्सरी आहे पुढच्या महिन्यात 14 फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डे दिवशीच. तर कदाचित तेव्हा आम्ही सेलिब्रेट करू. तोसुद्धा व्लॉग येणार आहेच. सो चला, पहिलं लेट झालं आहे, पटापट जाऊया
आणि बस बघूया भेटते का. मॉर्निंगचा व्ह्यू खूप छान वाटतो आणि सकाळी उठल्यानंतर खूप फ्रेश वाटतं. दिवस चांगला जातो कारण सर्व कामंसुद्धा वेळेत होतात. प्लस छान वाटतं. थोडंसं गरमी थंडी चालू आहे सो त्याच्यामुळे थोडीशी सर्दीसुद्धा झाली. तुमच्या गाडीतून आले मी. आता मी आली आहे गॅरेजला. एक अर्धा तास लवकरच आले. त्याचं कारण असं की आमच्या शेजारी ज्या शेलार काकी राहतात तर त्यांच्या गाडीतून मी आले 4 व्हीलरमधून. लेडीजला ड्राईव्ह करताना बघून खूप आनंद होतो, छान वाटतं आणि कॉन्फिडन्ससुद्धा येतो की आपण पण असं चालवली पाहिजे गाडी. सो छान वाटलं काकींना ड्राईव्ह करताना बघून. म्हणजे फर्स्ट टाईमच बघितलं मी, पण छान वाटलं. मला दाखवता नाही आलं कारण काही जणांना आवडतसुद्धा नाही, तर त्यांची परमिशनसुद्धा मी घेतली नव्हती, सो नाही शूट केलं काय. आणि पाट्यामध्ये पण बरीच बीचला गर्दी होती कारण बरेच जण सॅटरडे आहे तर मुलांना वगैरे सुट्टी असते, त्याच्यामुळे मग पतंग उडवायला बरेच जण आले, त्याच्यामुळे गर्दी आहे. मकर संक्रांत झाली तर आता पतंग उडवायचं राहिलं असेल म्हणून मग गेले. सो बघूया आता वाट कधी येतील परत. एकला आज बड्डे आहे, त्यानिमित्त बरेच विशेष येत आहेत. सर्वांना थँक्यू सो मच. आणि आपल्या ब्लॉगमार्फत जॅकला, माझ्या प्रेमाला वाढच्या खूप 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 शुभेच्छा. तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण हो आणि तुला दुनियेतलं सगळं सुख तुझ्या पदरात पडो आणि खूप हॅप्पी राहा. तुला माझंसुद्धा आयुष्य लाभो आणि दीर्घायुष्य हो. झालं आपलं गॅरेज ओपन. चालू आहे काम. आत्ताच माझं जेवण वगैरे झालं आणि 1 तासाचा लंच टाईम चालू आहे, सो रिलॅक्स. इकडे वाजले आहेत आता 5 आणि मी आज थोडं 1 तास लवकर निघाले. आता जाते 20:30 नगर. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. मी चालली आहे 20:30 स्टॉपला, म्हणजे मामीच्या इथे. तिथे जॅक आलाय, सो त्याच्यासोबतच घरी जाईन. बघू टाईम स्पेंड नाही तर रत्नागिरीत जर करायला भेटलं तिकडे जाऊ कुठे फिरायला, नाहीतर मग घरीच डायरेक्ट. सो चला, छान वाटतंय लवकर निघाली आहे तर सगळं फ्रेश फ्रेश वाटतंय. सो जाऊन जॅकला भेटूया आणि मामीला वगैरे पण भेटूया. हे बघा पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे इकडे, त्याच्यामुळे एक साईडनेच जाते मी जिथे गाड्या नाही तसं. चला पटापट जाऊया, बराच पल्ला आहे आपल्याला गाठायचा. तर इकडे आम्हीच्या इकडे जाते तर मी पहिली रत्नागिरीला कुठे राहायची ते पण दाखवते थोडक्यात. हे जे घर दिसतंय ना तिकडे मी राहायची आणि हा इकडून असा रस्ता आहे. ॲक्च्युली आम्ही इकडे राहायचो ना तर खूप मजा केली आहे, म्हणजे वर्षभरच आम्ही राहिलो पण मजा आलेली जाम. सो चला आता जाऊया पटापट, थकायला जाम झालं आहे. फायनली आलो आहे आणि इकडे राहतो. हे इकडे यांच्या इथे मस्त असं गार्डन झालं आहे. जेव्हा मी राहायचो तेव्हा सुरू म्हणजे काम चालू होतं, कम्प्लीट झालं आहे. हे बघ इथे
आता इथून आपण जाऊया वरती. हे आपली ओवी. उद्या बघ कोण असेल. आहे माऊ. माऊ हे बघ काय चाललंय. होय, नाव काय याचं? ए किट्टू. 4 वर्ष होते आता. हे आमच्या मामी. वंदे फाट्यावर आणि गुलाचा आहे गुलाचा संपला सगळा. दोन चहा द्या आणि 2 पार्लेजी द्या 5 वाले. आपण फंटू शेटकडे बघूया काय करतो. थोडा फोन नाही कुठे होते माहिती सांगत नव्हते. फोन केला भाचा आहे आमचा. आपण फोन केला. सो इकडे घरी आलो आणि मोबाईलचे चार्जिंग पण नाही आहे, त्याच्यामुळे मग मी काही शूट केलं नाही. फ्रेश वगैरे झाले, थोडा वेळ रिलॅक्स झाले आणि आत्ता बसतोय जेवायला. आम्ही चिकन आहे, या सर्वांनी जेवायला. जेवूया आणि आराम करूया. सेलिब्रेशन ॲक्च्युली आम्ही केलं नाही आहे काहीच, फक्त चिकन आणलं आहे बस एवढंच. तुम्हाला सेलिब्रेशन आमचं पुढच्या महिन्यामध्ये बघायला भेटेल, कारण आमच्या लग्नाला 5 वर्ष कंप्लीट होत आहेत. सो तेव्हा आम्ही सेलिब्रेशन करू आणि मी जाणार आहे तेव्हा माहेरी माझ्या. सो तिकडेच करू आम्ही सगळं. इकडे बघा आमच्या साहेब, एवढी भूक लागली आमच्या साहेबांना बड्डे बॉयला. ताटात भात बघा एवढा घेऊन बसलाय जेवायला. जेवायला या आणि पुढच्या महिन्यात बड्डेला ॲनिव्हर्सरीला. येस, सर्वांनी खूप मजा असणार आहे तेव्हा आणि बरंच काही असणार आहे, ते मी दाखवणार आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये. चला बाय. इकडे आमचं जेवण वगैरे झालं आणि दोघं पण खूप थकलो आहे, तर आता आराम करायचा. दिवस संपलाय बड्डे बॉयचा माझ्या. बड्डे बॉय झाला 33 वर्षाचा घोडा, येस, अर्धा म्हातारा. म्हणजे असं त्याला बघून कोणी असं बोलत नाही की म्हणजे एवढा एज आहे, कारण हाईट माझ्या साहेबाची जरा कमी आहे ना. जेनेपेक्षा एवढा आता दिसतंय ना, बघा आम्ही कमी आहे. म्हणजे त्याचं वय दिसण्यात येत नाही. सो आता हाईटला कमी रनिंग नाही, 33 आजपासून चालू झालंय. हाईट कम पाहिजे आता. पुढच्या महिन्यात बिग सेलिब्रेशन असेल आमचं. ॲनिव्हर्सरी आहे. होप सो. कारण 5 वर्ष आम्हाला बघता बघता कधीच पण म्हणजे ॲक्च्युली सांगताना असं काय वाटत नाही, पण आम्हालाच आश्चर्य वाटतं विचार केला तर. 5 वर्ष झाली पण आमचं आता नवीन वाटतं. हां, सिरियसली म्हणजे आम्ही असं व्यवस्थित असं राहिलो की असं वाटतं आत्ताच झालं, अजून वर्ष पण नाही झाले असं वाटतं. कसा गेला तुझा आजचा दिवस? चांगला गेला, काय प्रॉब्लेम नाही किंवा कसलं काय कोणाशी मॅटर नाही, काय नाही काय नाही काय नाही काय कोणाचं काय मदत नाही केलेलं कोणाला. काय आज काय तू म्हटलंस ना, काल कसं चिडचिड होत होती माझी सकाळी उठल्यापासून, तसलं काय झालेलं नाही. कोणाला चुकीचा शब्द गेला ना काय नाही झालं. तरी गेलो तो सकाळी, शेवटी आलाच नव्हतं दारात. पण मी काय बोललोच नाही, 2 वेळा गेलो समोरनं, पण मी गेलो नाही दुकानात. बोललो चल जाऊ दे, आजच्या दिवसाला नाही कोणाला काय बोलायचं, निघून यायचं म्हणून मी डायरेक्ट निघून आलो. स्वतःहून त्याचा कॉल आला समोरनं. काय नाही आहेत स्वामी भक्ती. आमचे साहेब जरा रागिष्ट आहेत, त्यांना कोणी काही असं वरचढ बोललेलं चालत नाही. प्लस असतं प्रत्येकाचा स्वभाव, तसंच आमच्या साहेबांचा थोडासा रागिष्ट स्वभाव आहे, पण ठीक आहे चालून जातं. 5व्या मिनिटाला शांत होतो
म्हणून एवढं काय मनावर घ्यायचं नसतं त्याचं बोलणं. असतेच का? सो असा गेला आजचा आमचा दिवस. खूप चांगला गेला. भले सेलिब्रेशन नाही केलं. काय करायचं आता, थोडी ना लहान आहे. 5 वर्षापर्यंत ठीक असतं ते. लहान पोरांसाठी ठीक आहे, त्यांच्यासाठी काहीतरी एक नवीन म्हणजे का करतात एक्झॅक्ट बड्डे. आणि काहींना प्रॉब्लेम येतो, काही काही वेळेला डेथ पण होते एखाद्याची, म्हणून चल तो एक आनंद करतात. आता थोडी ना आपलं झालं होतं, अर्धे पोचलीत. शट. नाही, पण ठीक आहे. म्हणजे लोक असं प्रत्येक बड्डे सेलिब्रेट करणं किंवा काय, आम्ही कुठेच नाही. म्हणजे टाइम स्पेंड करण्यासाठी आज ॲक्च्युली मी लवकर निघाली होती, पण ते सुद्धा आम्ही केलं नाही. आपण आज 2 ते 3 वर्ष झाली काय कुठच्या गोष्टीला असं टाइम स्वतःला असं देतच येस, नाही. आम्ही जेव्हा नवीन होतो ना, जेव्हा नवीन लग्न आलं मी तेव्हा काम सोडून यायचो. काम खूप म्हणजे सोडून. खूप आम्ही फिरलोय. म्हणजे जरासा फोनाला जायचं झालं की लगेच मी निघालो गाडी घेऊन, चला. मस्त जोक मारा रे या हस रे हलकट हस. आम्ही खूप फिरलोय, खूप म्हणजे खूपच. म्हणजे मला असं वाटतं की कोण एवढं फिरलं नसेल एवढं आम्ही फिरलोय. म्हणजे हर एक रत्नागिरीचा कानाकोपरा आम्ही फिरून झालोय. फक्त एक कुठलं जय विनायक राहिलंय. ते म्हणजे ते लॉकडाऊन मध्ये open बाहेर, नव्हतं. लॉकडाऊन मध्ये आम्ही गेलेलो तिकडे कराटेश्वरला वगैरे. पण जय विनायकला आम्हाला आतमध्ये तेव्हा लॉकडाऊन असल्यामुळे जायला नाही भेटलं. ते मंदिरच बंद होतं त्या टायमिंगला, त्याच्यामुळे ते राहिलं. आणि दुसरं काय राहिलं, पॅलेस, थिबा पॅलेस, तेच बंद होतं. ते एक राहिलंय जायचं, बघायचं. म्हणजे असं आपण मोबाईलमध्ये तर सगळंच अशा बघतो. खूप जागा आहेत अजून बघायच्या राहिल्या. येस, म्हणजे असं काही proper आम्ही रत्नागिरीत फिरलो नाही. भरपूर, रत्नागिरी सिटीतलं ऑल ओव्हर झालंय, कुठे काय राहिलं नाही असं. तरी आम्ही गुहागर पर्यंत एक्सप्लोअर केलंय. मी एवढा रत्नागिरीत राहून कधी माझ्या उभ्या आयुष्यात गेलो ना लाईट हाऊसला. सॉरी. तर बोल. तेच लाईट हाऊसला कधी गेलो नाही. पण आम्ही कधी गेलो, गेल्या वर्षी ना. आत्ताच 2025 माझा मध्ये. तिथे मित्र आहे, म्हणजे तिथे जे मॅनेजमेंट आहे त्याचा मेन अधिकारी आहे. माझा क्लायंट आहे आकाश म्हणून. तर खूप दिवस सांगत होता ये ये ये, बोललो चल जाऊया. म्हणजे जॅक रत्नागिरीमध्ये राहून पहिल्यांदा गेलाय हां, आणि मी तर आपला कधी संबंधच 5 नाही वर्ष. आलेला. मी आणि फिरायचं झालं तर रत्नागिरीतल्या अशा भाट्यात नाही जात ना मांडवीत नाही जात. कारण स्टँड एरिया ह्या एरियात असं पडतं की एकदा माणूस गेला की त्याला नावं पडतात. हां, तू तिथे काय करतोस, पुरी वगैरे. तर काय काम नाही, लोकांची मेंटॅलिटी तेवढी. पण आपल्याला माहिती आहे आपण कशाला गेलेलो असतो, म्हणून जायचं टाळतो. तरी नाव पण खराब आम्ही होण्यापेक्षा. फिरलोय. आणि तुम्ही रत्नागिरीमध्ये आलात ना, म्हणजे ह्या रूटने सागरी महानगर महामार्ग महामार्गाने, महानगरने. तर तिथून तुम्ही नक्कीच झरी विनायक मंदिर आहे भाट्यामध्ये, त्याला नक्की विजिट करा. खूप छान प्रकारे बांधलंय. पहिलं जुनं होतं ते, आता ते नाही, मस्त. आणि आत्ता ते केरळवाले का, हो केरळ साईडचे कोणतरी बघतायत, त्यांनी काहीतरी नवस केला होता. तर त्यांना झाला पावला गणपती. तर ते बोलले होते की माझ्या यथाशक्तीप्रमाणे मंदिर बांधून देईन. तर किमान नाही म्हणलं तरी त्याचं 2 का 4 कोटीपर्यंत काहीतरी गेलं आहे सगळं. अजून तसं बऱ्यापैकी काम कवर झालेलं आहे, पण थोडं थोडं काय नाही काय असणार अजून थोडं. असं पण proper छान वाटतं. केलंय. पण आत्ता सुद्धा एकदम कडक वाटतं ते. छान केलंय. नक्की विजिट करा, तुम्हाला पण आवडेल. आणि मेन म्हणजे बाजूला समुद्र किनारा आहे, हायवे आहे आणि मंदिर, म्हणजे वेगळंच कॉम्बिनेशन. सगळ्या गोष्टी इवन केरळमधून आलेल्या आहेत. दगड माती सगळं जे काय लागणाऱ्या तिथल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या केरळमधून आलेल्या आहेत. विचार कर, जेवढे दिवस कार्यक्रम होता तेवढ्या दिवसाचा महाप्रसाद रेग्युलर 2 टाईमचा, 2 टाईम आणि तो चालूच होता म्हणा. आता पुढे अजून आता काय सण चालूच झाले.
2026 आता चे. शिमगा येईल नाही 24 तारखेला. आता ह्या महिन्यामध्ये परत मागे गणेशोत्सव आहे, याच तेव्हा आपण महिन्यामध्ये आले. गणेशगुळ्यात जाऊ आपल्या गणपती मंदिरात. तो एक आमच्या vlog गावी होईल. पण खूप मोठं उत्सव असतो 2-3 दिवस. खरं सांगायचं तर काय झालं होतं आठवते तुला? आपण गणेशगुळ्यातला व्हिडिओ केला होता हम्म. खालच्या विहिरीचा वगैरे, बोललो होतो सगळं सगळं काय झालं होतं त्यात. पण आपण तेव्हा प्रॉपर ब्लॉग करत नव्हतो, तेव्हा टाकला नव्हता, आठवतंय ते? ह्या टायमिंगला नक्की करू तुम्हाला गणेश गोळ्यातलं. सिनेमॅटिक म्हणजे खरं सांगायचं ना तर ह्याच्या मागे पण एक स्टोरी आहे ऐतिहासिक, की आपला जो आमच्या गावी गणेश मंदिर आहे, गणपती पुण्यात गेला. हे म्हणजे तुम्ही आमचा जो वाक्य गणपती- बऱ्याच वेळा ऐकलं असेल. बोल. तो जो गणपती आहे ते आमच्या इथं त्याचं असं म्हणजे प्रॉपर फेस नाही दिसत, तो पाठ फिरलेला असा बॅक साईड दिसते थोडीशी, आणि त्याचा फेस तिकडे गणपतीपुळ्यात दिसतो. भरपूर म्हणजे माझ्या ऐकण्यातला असा, जो लेडीजला मासिक धर्म प्रॉब्लेम येतो तर त्या टायमिंगला ती तिथे विहीर आहे, एकदम पवित्र आहे, वर्षाचे 12 महिने पाणी असतं त्या विहिरीला. एवढ्यावरती कातळावरती असून वर्षाचे 12 महिने पाणी असतं. प्लस ते तिकडे काम चालू होतं त्यावेळी, पायवाटेने जायचे लोक, तेव्हा रस्ता करायचा कच्चा काम चालू होतं. त्यावेळी ती लेडीज त्या विहिरीत गेलेली, तर ते गणपतीला सहन झालं नाही, आणि त्यावेळी ते तसं झालं. तिथून म्हणजे पूर्ण जे जिथे ज्या ज्या दगडाच्या ह्याच्यात दिसायचा ते तो पूर्ण फिरला आणि दिसायचं बंद झालं, आणि त्यानंतर तो गणपतीपुळ्यात दिसला. असं आहे. अशी आहे ती स्टोरी थोडक्यात. आपल्याला तिथे म्हणजे कोणाचं तिथलं जुने माणसं असतात ज्यांना माहीत आहे, त्यांना पण आपण कदाचित आता उत्सवाला जाऊ ना, त्या दिवशी ब्लॉग होईलच. ब्लॉग होईल तुम्हाला सगळं, ती विहीर, मंदिर, आतमध्ये जे गणपतीची मूर्ती आहे त्यात दगडामध्ये, बऱ्याचशा लोकांचं आपण घेऊया तिथे, येस. त्यात समजेल ना, प्रत्येकाकडनं वेगवेगळ्या प्रकारची माहिती भेटेल. तर मी एक सांगितलं माझ्या माहितीप्रमाणे जी मला समजली, पण एक्झॅक्ट असं प्रॉपर्टी मी पण सांगू शकत नाही, कारण मी आत्ता माझं वय काय. आपण विचारू ज्यांच्याकडून आपल्याला माहिती गोळा करता येईल त्यांना विचारू, आणि आपण तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न पूर्णपणे करू आम्ही. बरं, आपलं अजून एक हिडन मंदिर आहे, तिथे जायचं आहे. हिडन म्हणजे असं आत्तापर्यंत म्हणजे बहुतेक आमच्या गावातल्यांना माहिती आहे, बाकीच्यांना पण माहिती आहे, पावणारा गणपती आहे. प्लस असं कधी ते म्हणतात ना यूट्यूबला किंवा नेटवर, असा त्याचा कधी हे आलेला नाही संबंध. लोक तिथे जायला घाबरतात कारण का बिबटे आहे. तर जाताना 1-4 लोक बरोबर तरी असायला पाहिजे तिथे. असं एकटं जाणं पण चांगलं नाही, जंगलात आहे भरपूर. ते एक तुम्हाला दाखवायचं आहे. अमृतेचं नाव पण एकदम अँटिक आहे. तिकडे मोर भरपूर असतात पावसातून, पण त्या टायमिंगलाच जाणं चांगलं. आम्ही नक्कीच तुमच्यासाठी प्रयत्न करू, काही ना काही. आमच्या गावचे म्हणजे असे मोठे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, विजयकुमार शिंदे म्हणून, तर त्यांनी सुचवलं, हे डोक्यात आणलं की बघा एकदा तुम्ही ट्राय करा, कारण आपल्या गावातल्या अशा भरपूर गोष्टी आहेत. वासुदेव बळवंत फडके त्यांचं घर आहे, हे गणपतीचं मंदिर एक आहे, अशा खूप गोष्टी आहेत. महाविष्णू मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे ते सुद्धा, खूप काय बघण्यासारखं आहे असं आमच्या इकडे. पण अजूनपर्यंत काय काय बाहेर लोकांना कोणालाच माहीत नाही की असं गणेशगुळ्यात आहे. एक्झॅक्ट फक्त काय लोक येतात गणपती मंदिर आणि बीच, या व्यतिरिक्त कोणाला काही माहीत नाही आमच्या गावाव्यतिरिक्त. की असं लोकांना सांगितलं ना बाहेरच्या की आमच्याकडे असं आहे, अरे काय खरं, हे कोणाला पटत नाही. आमचं बीच म्हणजे असं मी आमचं असं म्हणतोय का, कारण काय त्या बीचवरती एवढी शांतता भेटणं गेल्यानंतर खूप मोठा आहे आणि भरपूर सुकून भेटतो. ह्याचा एक्सपिरियन्स मी घेतलाय. तिथे कोणी कोणाला अडवत नाही. मेन म्हणजे अडवायचं सोडा, पण खूप छान वाटतं. लोक पण अगदी क्लीन आहे, क्लीन आहे, प्लस शांतता आहे, आणि म्हणजे असं सगळ्या म्हणतात ना धावपळीपासून लांब, एक शांत मस्त असं पक्ष्यांचा किलबिलाट, कधी गेलं ना थंड हवा. 3 नंतर तिथे कधीतरी विजिट करायचं. 3 ते 6 हा टायमिंग एक नंबर. संध्याकाळचं तिथे म्युझिक चालू होतं. एक स्टे हाऊस आहे तिथे, रांगणकर का कोणाचं तरी आहे,
रांगणकर कला आडा लोकांचं स्टे त्यांचं हाऊस आहे, परत टेंटचं पण आहे ट्री ना, हाऊस एक आहे ट्री हाऊस आहे, हा. बरंच आहे काही काही. पण आणि ते टेंट सुद्धा देतात आपल्या भाड्याने. तर म्हणजे राहण्याची वगैरे सोय तिथे सगळं छान जेवणाचं आहे सगळं. पण बीचला. त्यांचं नाईटला असं एक हे चालू होतं, सगळीकडे लाईट लागते, डीजे चालू होतो. पण ते जे संध्याकाळचं वाजतं ते असं वाटतं काय कुठेतरी तिथे लग्न आहे किंवा म्हणजे वेगळा एक अनुभव भारी असतो. रिव्हर कॅम्पिंग कसं करतात त्या टायमिंगला चालतं ना, सेम बोनफायर हे ते सेम चालतं तिथे. पण कोणाला पब्लिकला अजून माहीत नाही. जे बाहेरून येणारे पब्लिक आहेत मुंबई पुणा किंवा आणि कुठचे, त्यांना सगळ्यांना माहिती आहे. ते लोक आवर्जून विजिट करतात का, तर शांतता भेटते आणि प्रॉपर प्रायव्हसी असते. ॲक्च्युली आम्ही अजून तुम्हाला असं म्हणजे पूर्णपणे असं गणेशगुळे फिरलो नाही आहे. आणि म्हणजे आम्ही फिरून झालो आहे, पण तुमच्यापर्यंत आम्ही ते सगळं दाखवलं नाही, कारण त्या टायमिंगला आम्ही ब्लॉग नाही शूट करायचो. सो आता करायला लागलो आहे, तर नक्कीच टाईम काढून तुमच्यासाठी आम्ही तिकडचा बीच दाखवू, सनसेट पॉईंट दाखवू, प्लस तिथलं जे काय असेल स्टे वगैरे कुठे आहे काय आहे सगळं दाखवायचा नक्की प्रयत्न करू. त्याच्या मालकाशी बोलून एक्झॅक्ट काय प्राईज आहेत कुठच्या गोष्टीच्या असं सगळ्यांशी बोलून घेऊन तो व्हिडिओ आपला प्रॉपर पडेल. येस, आम्ही एक्सप्लोर करू. आणि तो काय असं पेड नसणार आहे, कारण गाववाल्यांसाठी आपल्याला पेड करता येणार नाही. पेड प्रमोशन नाही एकतर करणार आहे. आपल्याकडे येण्यासाठी पर्यटकांसाठीचा आमचा एक डोक्यात आणलेलं हे आहे की लोकांना काहीतरी द्यायचं आहे. 150 रुपया देगा. येस, लोकांपर्यंत माहिती पोचण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायचे आपल्या गावाची. ह्यासाठी गावात आमच्या यूट्यूबर असं कोणी नाही म्हणजे ज्यांच्याकडून व्हिडिओ बाहेर पडेल. एडिटर भरपूर आहेत, आत्ताची हर एक पोरं एडिटिंग करतात, पण ते तात्पुरते एक शॉर्ट व्हिडिओ असते 15 सेकंदाची किंवा 30 सेकंदाची, त्याच्यावरती काही नसतं. भरपूर आहेत चांगले चांगले एडिटिंग करणारे आहेत, पण जो कसा आहे की व्हिडिओ कोण नाही अजून बनवत आहे. तोच प्रयत्न आम्ही करू आणि तुमच्यापर्यंत सगळं दाखवायचा ट्राय करू आम्ही नक्कीच. पण त्यासाठी तुमचं सपोर्टची गरज आहे आम्हाला. सो भरभरून सपोर्ट करा. थोडंसं कामांमुळे आणि आमची स्वप्न, जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की आमची स्वप्न खूप मोठी आहेत, तर सध्या आम्ही त्याच्या मागे आहे. धावपळ चालू आहे आमची, खूप बिझी शेड्यूल चालू असतं. सो त्याच्यामुळे आम्हाला व्हिडिओ वगैरे करता येत नाहीत, पण नक्कीच करू आम्ही तुमच्यासाठी. जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा आम्ही करूच. सो एवढंच होतं. नाही अजून काय बोलायचं आपली बोल. मराठी शाळा, राधा पुरुषोत्तम पटवर्धन माध्यमिक विद्यालय कुर्दे, हायस्कूल, ग्रंथालय, जुन्या जुन्या गोष्टी तिथल्या खूप खूप भारी आहे. म्हणजे त्या आठवणी शाळेतले पण भरपूर भारी आहेत, ते पण दाखवेन एकदा. शाळा पूर्ण, शाळेतली मजाच वेगळी असते म्हणा, सगळ्यांनाच माहिती आहे. येस, मला पण जर कॉलेज लाईफपेक्षा शाळेतली लाईफ एकदम बेटर असते. मला पण जर माझ्या इकडे म्हणजे जेव्हा मी कधी माहेरी जाईन, आता माझ्या मम्मी पप्पा गावी नसतात त्याच्यामुळे थोडंसं जायला भेटत नाही आम्हाला, पण जेव्हा कधी मला चान्स भेटेल तेव्हा मी माझं कॉलेज, माझी शाळा सगळं दाखवायचा प्रयत्न करेन, तिकडचं सुद्धा. मी ॲक्च्युली 8वी ते 15वी म्हणजे ग्रॅज्युएशन माझं खारेबटन कॉलेजला कंप्लीट केलं आहे. सो खूप आठवणी आहेत तिथे सुद्धा. मराठी शाळेमधलं एवढं म्हणजे आहेत आठवणी, पण एवढं जास्त आठवत नाही. पण हायस्कूलमधले बऱ्याच आठवणी आहेत. म्हणजे डेज वगैरे असतात आपले. आता फेब्रुवारी महिना येतोय तर डेज चालू व्हायचे आमचे. परत डिसेंबर महिना असायचा तेव्हा स्पोर्ट्स गॅदरिंग ह्या सगळ्या गोष्टी असायचे. म्हणजे इतर दिवशी अभ्यासक्रम हे ते लोड, परत कॉलेजमधल्या गप्पा, फ्रेंड्स, शिक्षक वर्ग, सगळं खूप आत्ता खूप म्हणजे तेव्हा आपल्याला असं वाटायचं की कधी एकदाची ही शाळा कंप्लीट होते आणि मी इथून बाहेर पडते असं वाटायचं. म्हणजे एक कंटाळवाणे वाटायचं. रोज सकाळी सकाळी उठा, तयारी करा आणि जा, परत या, असं व्हायचं. पण आत्ता असं वाटतंय ते दिवस आठवले की, म्हणजे आत्ता शाळेतल्या मुलांना बघितल्यानंतर वाटतं की नाही, खरंच ते दिवस संपले नाही पाहिजे. कारण जसं कॉलेज पूर्ण होतं आपली डिग्री वगैरे होते, मग आपण कॉलेज शाळेमधून बाहेर पडतो आणि
सगळे फ्रेंड्स, आपला जो ग्रुप असतो तो डिवाइड होतो, म्हणजे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी जातात. जो तो आपल्या फ्युचरसाठी धावत असतो पैशाच्या मागे. परत प्रत्येकाची लाईफ असते. लग्न झाल्यानंतर मग मुलं, हे सगळं, या सगळ्या एका एका बंधनात जो तो जातो. आणि मग ते कुठेतरी भरपूर असं वर्ष होऊन जातात की आपण भेटतच नाही, बघतच नाही. काही जण कॉन्टॅक्टमध्येही नसतात. ह्या अशा गोष्टी घडत असतात. तर ते कॉलेज आणि शाळा लाईफमध्ये कसं आपण सगळे भले दिवसभर का असेना एकत्र असतो, मजा मस्ती करत असतो, अभ्यास असतो, सगळ्याच गोष्टी घडत असतात. फक्त संध्याकाळी घरी जायचं, परत दुसऱ्या दिवशी आपण एकत्र. आणि मेन म्हणजे जे आपली फॅमिली जरी फ्रँकली असली किंवा कोणी काय असलं तरी पण जे फ्रेंड्समध्ये डिस्कशन होतं किंवा शेअर होतं ते इतर कोणासोबतही होऊ शकत नाही. खूप सिक्रेट्स असतात ज्या फ्रेंड्समध्ये शेअर होतात. अशा बऱ्याच आठवणी. आणि हां, आठवलं मला ह्या गोष्टींवरून सगळं. आत्ता नवीन पिक्चर आला आहे, शाळेवरूनच आहे. आय थिंक क्रांतीवीर विद्यालय असं काहीतरी पिक्चरचं नाव आहे. खूप सोशल मीडियावर म्हणजे इंस्टाग्रामवर पण खूप व्हायरल होतं आहे ते. तर नक्की जाऊन, मी काय हे प्रमोशन वगैरे करत नाही आहे पहिली गोष्ट, तर नक्की जाऊन बघा थिएटरमध्ये. खूप छान असा पिक्चर निघाला आहे. तर आपला जो फ्रेंड सर्कल असेल, कोणी कॉन्टॅक्टमध्ये तुमच्या असतील तर त्यांना कॉल करा आणि ग्रुपने जाऊन, शाळेचा कॉलेजचे जे काही ग्रुप आहेत, तुम्ही फ्रेंड्स जाऊन नक्की बघा. खूप जास्त आवडेल. मी अजून बघितला नाही पण ट्रेलर खूप छान आहे. तर नक्कीच मला चान्स आम्ही जाऊ, थिएटरमध्ये बघू किंवा मोबाईलमध्ये पण आता होतोच डाउनलोड. पण जी थिएटरमध्ये जाऊन बघायची मजा आहे ना ती वेगळी आहे. सो आम्ही आता ब्लॉग एंड करतोय. तुला काय बोलायचं आहे? काय बघ, सेल्फ कटिंग केलेली आहे. कशी आहे? मस्त. सो चला, थकलोय दोघं पण, आता आराम करायचं, कारण उद्या सकाळी परत माझं आहे ते रुटीन चालू राहणार आहे. सो एवढंच होतं आजच्यासाठी. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा आणि भरभरून सपोर्ट करा, प्रेम द्या. लवकरच आपले 1K होणार आहेत, तर त्याचं सेलिब्रेशनसुद्धा आम्ही करू नक्कीच. तुम्हाला ते सुद्धा व्हिडिओ आम्ही बनवून, ब्लॉग बनवून दाखवू, काय काय केले ते. पण त्याच्यासाठी तुमचा आशीर्वाद आणि तुमच्या सपोर्टची आम्हाला जास्त गरज. सो कीप सपोर्टिंग. आणि असाच वाढदिवस आनंदाचा माझ्या नवऱ्याचा जाऊ. चला तर बाय बाय, गुड नाईट. बाय बाय, गुड नाईट.